नमस्कार. बघा, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एक मोठं भूराजकीय संकट उभं राहिलंय आणि त्याचा थेट फटका आपल्या म्हणजे भारताच्या ऊर्जा पुरवठ्याला बसतोय. आता हे संकट नेमकं आहे तरी काय आणि त्याचे परिणाम आपल्यापर्यंत कसे पोचत आहेत तेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर आपण या विश्लेषणात काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपली ही ऊर्जावाहिनी धोक्यात का आली आहे ते बघू. मग त्याचे नेमके काय परिणाम होत आहेत यावर नजर टाकू. त्यानंतर सरकारकडून कोणते राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत ते समजून घेऊ. ह्या सगळ्यात एक गुंतागुंतीचा सौदा आहे, तो काय आहे ते पाहू. आणि शेवटी यापुढे आपला मार्ग कसा असेल यावर बोलू. चला तर, या सगळ्याची सुरुवात एका अगदी साध्या पण थेट आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या प्रश्नानं करूया. विचार करा, जर देशातला स्वयंपाकाचा गॅसच संपला तर काय होईल. आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. आपण बोलतोय LPG बद्दल, म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात जो सिलेंडरवाला गॅस असतो तोच हा LPG. तर आता येऊया थेट समस्येच्या मुळाशी. झालंय असं की आपली एक अत्यंत महत्त्वाची ऊर्जावाहिनीच बंद पडली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातला एक महत्त्वाचा ऊर्जामार्ग आहे, पण तिथल्या संघर्षामुळे हा मार्ग बंद झालाय. आणि यामुळे झालं काय की भारतात येणारा LPGचा पुरवठा पूर्णपणे थांबलाय. आता ही समस्या इतकी गंभीर का आहे माहिती आहे? कारण आपल्या देशात लागणारा तब्बल 90% LPG आपण बाहेरच्या देशांकडून आयात करतो. म्हणजे विचार करा, आपण किती मोठ्या प्रमाणावर इतरांवर अवलंबून आहोत. आणि त्यातही आपल्या एकूण आयातीपैकी तब्बल 60% पुरवठा हा पश्चिम आशियातून म्हणजेच याच होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे येतो. त्यामुळेच या मार्गावरचं संकट आपल्यासाठी खूपच गंभीर बनलं आहे. या नाकेबंदीमुळे एक मोठी लॉजिस्टिकची समस्या निर्माण झाली आहे. परिस्थिती अशी आहे की गेल्या शनिवारपर्यंत आपली म्हणजे भारतीय ध्वज असलेली तब्बल 22 जहाजं पर्शियन आखातात अडकून पडली होती. माल भरलेला आहे, पण जहाजं पुढे येऊ शकत नाहीयेत. चला आता पुढे जाऊन बघूया की या पुरवठा तुटवड्याचे परिणाम नेमके कुठे कुठे आणि कसे होत आहेत. कारण हे संकट फक्त स्वयंपाकघरापुरतं मर्यादित नाहीये. याचा परिणाम कुणाकुणावर होतोय तर आपल्या घराघरातल्या स्वयंपाकघरांवर तर होतोच आहे, पण त्याचबरोबर रेस्टॉरंट्स, छोटे मोठे उद्योग आणि अगदी मोठ्या स्टीलच्या कारखान्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा फटका बसतोय. संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम जाणवतोय. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की इंडियन स्टील असोसिएशन सारख्या मोठ्या औद्योगिक संघटनांनी आता धोक्याचा इशारा दिलाय. त्यांनी सरकारकडे LPG पुरवठ्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि आयात प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मागणी केली आहे. आणि ही फक्त चिंता नाहीये, हे आता वास्तव बनलं आहे. देशातली एक मोठी स्टील कंपनी JSW ग्रुप यांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांच्या एका युनिटमध्ये गॅसचा पुरवठा कमी पडू लागला आहे, ज्यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होतोय. बरं, एकीकडे संकट असं वाढत असताना भारत सरकार काय करतंय? चला आता भारताच्या राजनैतिक प्रतिसादावर एक नजर टाकूया. तर उच्चस्तरीय राजनैतिक हालचाली सुरू झाल्या आहेत. आपले परराष्ट्र मंत्री S जयशंकर स्वतः इराणसोबत थेट चर्चेचं नेतृत्व करत आहेत. कारण अशा परिस्थितीत थेट संवाद हाच सगळ्यात प्रभावी मार्ग मानला जातो. आणि या चर्चांमधून लगेचच काही सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झाली. आधी आपल्याकडे तुटवडा जाणवला, मग इराणसोबत चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर लगेचच 2 LPG टँकर्सना तिथून निघायला परवानगी मिळाली. यातलं शिवालिक नावाचं पहिलं जहाज तर आता गुजरातमध्ये पोचलं सुद्धा आहे. या पहिल्या 2 जहाजांमधून मिळून जवळपास 92,000 टन LPG आपल्याकडे येतोय. हे एक चांगलं पाऊल आहे, पण आपल्या गरजेच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. तरीही एक महत्त्वाची आणि दिलासादायक सुरुवात नक्कीच आहे. पण थांबा, ही गोष्ट इतकी सोपी नाहीये. ही कहाणी आता थोडी गुंतागुंतीची होते, कारण या सौद्याबद्दल आणि त्याच्या अटींबद्दल 2 वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. इथेच तर सगळी गंमत आहे. एका बातमीनुसार असं म्हटलं जातंय की इराणने जहाजं सोडण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या, जसं की आमचे 3 जप्त केलेले टँकर सोडा आणि आम्हाला काही वैद्यकीय उपकरणं पुरवा. पण दुसरीकडे भारत सरकारने हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशी कुठलीही चर्चा झालेली नाही आणि हा अहवाल निराधार आहे. त्यामुळे खरं काय हे अजूनही अस्पष्टच आहे. आणि हेच आपल्याला आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर घेऊन येतं की आता पुढे काय. या अस्थिर परिस्थितीत आपण ऊर्जा सुरक्षा कशी साधणार? या वाटाघाटींमध्ये भारताकडे काही महत्त्वाचे प्लस पॉइंट्स आहेत. एक म्हणजे आपण या संघर्षात कुणाचाही भाग नाही. दुसरं, आपण कुणाचीही बाजू घेतलेली नाही. आणि तिसरं म्हणजे
इराणसोबत आपले जुने आणि चांगले संबंध आहेत. याचा फायदा आपल्याला नक्कीच होऊ शकतो. सध्या आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. ते म्हणजे अजूनही तिथे अडकलेली जी 6 LPG टँकर्स आहेत, ज्यात तब्बल 2,70,000 टन गॅस आहे, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित मार्ग मिळवून देणं. आणि हे सगळं संकट आपल्याला एका मोठ्या आणि खरं तर एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं. आजच्या या अशा अस्थिर जगात केवळ राजनैतिक संबंध किंवा मुत्सद्देगिरीच्या जोरावरच एखादा देश आपलं ऊर्जा भविष्य खरंच सुरक्षित ठेवू शकतो का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.